नमस्कार, मी ज्योतिष योगेश्वर अग्रवर्ती, पॉझिटिव्ह न्यूज तर्फे आज आपण दैनिक राशी भविष्य, दैनिक पंचांग तसे सुंदर असा आयुष्य बदलणारा उपाय, तुमचा नक्षत्र उपाय बघणार आहोत. व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी प्रथम गणरायास वंदन करून, दत्त महाराजांना नमन करून, तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना नमन करून आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. प्रथम बघूया दैनिक पंचांग. दैनिक पंचांग आहे श्री शालिवांश 1947 विश्वावसुनाम संवत्सर, विक्रम संवत 2081-82 चालू असून दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू, मार्गशीर्ष मास, कृष्ण पक्ष, तसेच चतुर्दशी आजची तिथी आहे. त्याचबरोबर आज वार आहे गुरुवार आणि आजची इंग्रजी दिनांक आहे 18/12/2025. आज शनीचे अनुराधा हे नक्षत्र असून आज योग आहे तृती, तर आज दिवाकरण आहे विष्टी, तर रात्रोकरण आहे शकुनी. तर आज चंद्र आहे वृश्चिक राशीमध्ये. तर हे दैनिक पंचांग बघितल्यानंतर आज आपण बघूया की आजचं 12ही राशींना दिवस नक्की कसा जाणार आहे. तर काही राशींना चंद्र आज हे सांगत आहे की आजचा दिवस दुर्लक्षित केला तर मोठी संधी हातातून जाईल. तर काही राशींना आज चंद्रबळ असा इशारा येतो की आज शांत राहणं हाच आपला खरा विजय आहे. तर नेमकी कोणत्या राशींना काय आहे ते आपण सुरुवात करूया. प्रथम मेष राशीपासून. मेष राशीला आज तुमच्यातील लीडर जागा होतोय, त्याचं तुम्ही आज काहीतरी चांगलं फलीभूत करून घ्या. कामाच्या ठिकाणी आज तुमचं मत निर्णायक ठरणार आहे. जॉब किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला अचानक एखादी मोठी असाइनमेंट किंवा एखादा मोठी जबाबदारी तुम्हाला आज मिळू शकते. त्याचबरोबर प्रेमाच्या संदर्भात किंवा वैवाहिक आयुष्याच्या संदर्भात आज तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे. तुमच्या दोघांमध्ये सुंदर असा चर्चासत्र किंवा सुंदर अशा चर्चा होणार आहेत. फायनान्शियल दृष्टिकोनातून विचार केला तर आज सुरक्षित आणि सकारात्मक थोड्याशा हालचाली करणं आवश्यक आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून. कौटुंबिक विचार केला तर आज फॅमिलीमध्ये तुमचं बोलणं ऐकलं जाणार आहे. तुमच्या मताला आज किंमत मिळणार आहे, तर मत आज जरा जपून द्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज तुमचा दिवस ऊर्जावान आणि आत्मविश्वास असा भरपूर असलेला दिवस आहे. आज तुमच्यासाठी पंचलाईन एकच असणार आहे, टुडे यू लीड अदर फॉलोज. तुम्ही पुढे चला, मागचे लोक तुम्हाला फॉलो करत आहेत. तर त्या पद्धतीचा आत्मविश्वास ठेवा आणि आजचा दिवस व्यतीत करा. वृषभ राशीचा विचार केला तर आज भूतकाळात घेतलेल्या काही निर्णयांचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. कोणाला काही मदत केली असेल तर त्याचं रिटर्न आज तुम्हाला 100% मिळणार आहे. आज तुमच्या कामामध्ये थोडी स्थिरता आणि थोडं समाधान तुम्हाला मिळणार आहे. तर त्याचाही आज तुमच्या इतर कलिग लोकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आरोग्यासंदर्भात विचार करा तर आज तुम्हाला थोडासा हलका थकवा आणि विश्रांती थोडीशी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. घरातील एखादी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला आज मन आनंदित आणि प्रफुल्लित करून जाणार आहे. त्याचबरोबर आज तुम्हाला काहीतरी धार्मिक आध्यात्मिक ठिकाणी भेट देण्याची संधी होऊ शकते किंवा त्या पद्धतीच्या लोकांची तुमची आज गाठभेट होऊ शकतात. ज्यासाठी पंचलाईन एकच आहे, पेशन्स ऑलवेज पेज. सो पुढे बघूया आपण मिथुन राशी. तर आज तुमचा आवाज हीच तुमची ताकद आहे. ती कशी? तर आज ज्या ज्या लोकांना तुम्ही भेटणार आहात त्यांच्याकडे ज्या ज्या काही आयडियाज तुम्हाला पाहिजे आहे ते सगळं तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेऊन आज तुम्ही तुमचं कार्य सिद्ध करू शकणार आहात. तर आज तुमच्या शब्दात जी काही किंमत आहे त्याचा आज तुम्ही पूर्ण युटिलायझेशन आज तुम्ही करून घ्या. त्याचबरोबर प्रेमळ संवादामध्ये थोडासा गैरसमज झालेला आहे, तो आज दूर होण्याची शक्यता जास्त आहे. फायनान्सच्या बाबतीत विचार केला तर आज छोटा पण महत्वाचा असा निर्णय आपल्याकडनं आज घेतला जाऊ शकतो. आज आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर आज पाणी जरा जास्त प्या, त्याने तुमचं थोडंसं आरोग्य हे ठीक राहणार आहे. पंचलाईनचा विचार कराल तर स्पीक राईट विन बिग. योग्य बोला आणि पूर्ण मनचे जिंका. त्याचबरोबर कर्क राशीचा विचार केला तर आज तुमचा जो स्वभाव आहे हळवा स्वभाव, त्या हळवा स्वभावावर तुम्हाला थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तो जर ठेवला तर बाकी दिवस तुमचा उत्तम आहे. तो कसा? तर घरातील वातावरण तुमच्यावर सकारात्मक असणार आहे. आर्थिक दृष्टिकोनाचा विचार केला तर अडकलेली जी काही कामं आहेत किंवा आर्थिक गणित आहेत ती आज सुटणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर आज अभ्यासात तुम्हाला थोडासा परिणाम दिसणार आहे. तुमच्याकडनं चांगलं कॉन्सन्ट्रेशन होऊन अभ्यास तुमचा चांगला होणार आहे. प्रेमामध्ये किंवा वैवाहिक जीवनाचा विचार केला तर आज तुमच्या मनातली गोष्ट बोलण्याची आज तुम्हाला संधी प्राप्त होत आहे. आज तुमचे काहीतरी छोटे प्रवास आज तुमच्या हातून घडू शकतात. तुम्हाला आज वाहन सौख्य चांगलं आहे. त्याचबरोबर आरोग्याचा विचार केला तर मानसिक शांतता आज तुमच्यासाठी आवश्यक आहे. थोडंसं ध्यानधारणा मेडिटेशन आज तुम्ही अवश्य करा. आज तुमच्यासाठी पंचलाईन विचार केला तर फील डीप थिंक स्मार्ट. तर या दृष्टिकोनातनं आज तुमचा दिवस अतिशय उत्तम आणि छान जाणार आहे. पुढची आपण जी रास आहे सिंह राशीचा विचार केला तर आज तुमचा दिवस पूर्णपणे स्पॉटलाईट मध्ये जाणार आहे. कामात आज लिडरशिपचा जो तुमचा रोल आहे तो तुम्हाला आज पूर्णपणे मिळू शकतो, पण थोडीशी खबरदारी बाळगा, कारण काही आजूबाजूच्या लोकांना तुमच्याबद्दल एक प्रकारची जेलसी किंवा त्या पद्धतीच्या काही गोष्टी तयार होऊ शकतात.
तर कधी कधी जास्त पुढे जाणंही घातक असतं. तर तेवढं फक्त जरा सांभाळून घ्या. सिनियर किंवा अथॉरिटीकडनं तुमचं कौतुक होईल. कधी कधी काय असतं की आपलं कौतुक होतंय म्हणल्यानंतर आजूबाजूला आजूबाजूच्या लोकांना ऑटोमॅटिक त्या पद्धतीची जाणीव तयार होते की नाही, यालाच का पुढे केलं जातं. तर बाकी लव्ह लाईफ मध्ये तुमचं अट्रॅक्शन आणि अटेन्शन या दोन्ही गोष्टी वाढणार आहेत. फॅमिलीमध्ये तुमच्याबद्दल एक अभिमानाचा क्षण तुम्हाला आज अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर आरोग्याचा विचार केला तर आज तुम्ही जोश, उत्साह हा तुमचा ओसंडून वाहणार आहे. त्यामुळे आरोग्य तुमचं एकदम छान आणि सुंदर असणार आहे. तुमच्यासाठी पंच लाईन एकच असणार आहे, बॉर्न टू शाईन एव्हरी सिंगल डे. त्यामुळे प्रत्येक दिवस शाईन करा. आणि त्यानंतर आपण बघूया कन्या राशीसाठी काय. तर कन्या राशीसाठी आज बारीक सारीक गोष्टीच यश ठरवणार आहेत. त्यामुळे आपण म्हणतो की गोष्ट कामाची नाही, कशाला करायची, तर असं नसतं. प्रत्येक गोष्ट काम करताना मॅटर करत असते. तर ती कशी कन्या राशीसाठी आज महत्वाची ठरणार आहे ते बघूया आपण. कामातली जी त्यांची अचूकता आहे, म्हणजे बाकीचे लोक चुकतील पण हे अचूक प्लॅनिंगने, अचूक गोष्टी, अचूक योग्य वेळ अशा करतील. त्यामुळे त्यांना आज यश प्राप्त होणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला ते योग्य दिशेचे आज निर्णय तुमच्या हातून घडणार आहे. घरातील काही अपूर्ण राहिलेली काम आहे ते आज पूर्ण होणार आहे. आज रिलेशनशिप मध्ये तुम्हाला स्पष्टता ठेवावी लागणार आहे. काय असतं ना की इकडचे तिकडचे बोलण्याच्या नादामध्ये जे बोलायचे ते राहून जातं. त्यामुळे स्पष्ट बोला. तुमचं जे काय आहे त्यातनं तुमचं रिलेशनशिप तसं पुढे जाईल. आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जी तुमची दिनचर्या आहे ती तुम्ही निश्चित फॉलो करा. जशी आहे तशी फॉलो करा. पंचलाईनचा विचार डिटेल क्रिएट डेस्टिनी, म्हणजे जे बारीकातलं बारीक काम करणे तुमची सवय आहे ती तुमचं डेस्टिनी ठरवते. तुळू राशीचा विचार केला तर आज संतुलन राखणं फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी. तुमची रासच बॅलन्ससाठी ओळखली जाते, त्यामुळे ते राखणं फार महत्वाचं आहे. कामात मध्यस्थीची तुम्ही भूमिका निभवाल, पण अशा ठिकाणी तुम्ही जाऊन आजच्या दिवशी तरी मध्यस्थी करू नका की जिथे तुम्हाला भविष्यामध्ये जाऊन त्रास होऊ शकतो. तर तेवढी एक थोडीशी खबरदारी तुम्ही बाळगा. त्याचबरोबर आर्थिक याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी स्थिरता लागू शकते. प्रेमळ संवादामध्ये तुम्हाला कोण हरवू शकत नाही, कारण तुमची शुक्राची रास आहे. त्यामुळे गोड बोलणं आणि नातं मजबूत करणं हे तुमचा डाव्या हाताचा खेळ आहे. मित्रांच्या बाबत विचार केला तर तुमच्या सल्ल्यावर विसंबून आज काही लोक असणार आहेत. तर तुम्ही सल्ला देताना त्याला संतुलित असा सल्ला द्या की जेणेकरून तो त्याच्या आयुष्याचा निर्णय घ्यायला मोकळा असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज थोडासा ताण कमी करा. मेडिटेशन, साधना, प्राणायाम या गोष्टींचा विचार करा. त्याचबरोबर पंचलाईन तुमची एकच असणार आहे, बॅलन्स इज युअर सुपर पॉवर. वृश्चिक राशीचा आज विचार केला तर आज कमी बोलून जास्त साध्य करण्याचा आज तुमचा दिवस आहे. तर तो कसा, तर कामात गुप्त योजना यशस्वी करून दाखवा. आजूबाजूच्या लोकांना अचंबित करा की आज आपण लोक म्हणतील की याचं काम 4 दिवसांनी होणार आहे, तर ते आजच्या आज कम्प्लीट करून त्यांना अचंबित करा. आर्थिक दृष्टिकोनाचा विचार केला तर सुरक्षित ठिकाणी आज तुमचं इन्व्हेस्टमेंट होणार आहे. त्याचबरोबर लव्ह लाईफचा विचार केला, कपल लाईफचा विचार केला तर आज तुमच्या दोघांमध्ये खोल भावना रुजण्याचा दिवस आहे. त्याचबरोबर आज फॅमिलीचा तुमच्यावर विश्वास वाढणार आहे. आरोग्याच्या बाबतीत विचार केला थोडीशी एकाग्रता तुमची वाढवा, कारण तुमचं चंद्रबळ थोडं कमी असल्या कारणाने आणि अमावस्या जवळ येत असल्या कारणाने थोडंसं तुमचं एकाग्रता ढासळू शकते. तर त्याच्यावर थोडंसं काम करा. चंद्राची उपासना करा. काही काय उपासना करा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या चंद्राच्या उपासना तुम्ही निश्चित करा. आणि जर माहिती हवी असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला निश्चित सांगू. आज तुमच्यासाठी पंचलाईन एकच असेल की सायलेंट मूव्ह स्ट्रॉंग रिझल्ट्स, की हळूवार पावलं टाका आणि रिझल्ट मात्र स्ट्रॉंग घ्या. आता आपण पुढच्या राशीकडे जाऊया, ती म्हणजे धनुरास. तर धनुरास आज खूप छान असा त्यांच्यासाठी दिवस आहे. खास करून स्त्रियांसाठी आजचा दिवस खूप उत्तम असा आहे. त्यांचे काही करिअर प्लॅनिंग्स असतील ते आज होण्यासाठीचा छान असा दिवस आहे. कुठले इंटरव्ह्यूज असतील, कुठल्या शॉर्ट मीटिंग्स असतील जॉब संदर्भातल्या, तिथे तुम्ही जाऊन भेटू शकतात. फायनान्ससाठी आज तुमचा विचार केला तर तुमच्या काही सुधारणा तुम्हाला जाणवणार आहे. लव्ह लाईफ मध्ये विचार केला गेला तर आज तुम्हाला प्रामाणिकपणाची गरज आहे की आपल्या पार्टनर सोबत आपण प्रामाणिकपणे राहतोय का, त्याच्याशी जे काय आपण बोलतोय, जी लॉयल्टी आजची खूप मोठी समस्या झालेली कुठल्या रिलेशनशिप मधली, तर तो एकदा तुम्ही चेक करून बघा, आपल्या पार्टनरचा पण आणि स्वतःचा पण. कारण मोस्ट ऑफ द टाइम आपण नेहमी समोरच्यावर बोट दाखवतो, पण ही जी उरलेली 4 बोट आहेत हे आपल्याकडे असतात, याचं दुर्लक्ष असतं. तर ट्रॅव्हलचा आज तुमच्याकडनं थोडासा विचार होऊ शकतो. बाकी तुमची हेल्थ ही सकारात्मक ऊर्जेची असणार आहे, त्यामुळे दिवस अतिशय छान असणार आहे. तुमच्यासाठी पंचलाईन एकच असणार आहे की थिंक बिग, मूव्ह फॉरवर्ड. मोठा विचार करा आणि पुढे चला. मकर राशीचा विचार केला तर आज जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचं समाधानही मिळणार आहे तुम्हाला. कामात आज तुमची शिस्त सगळ्यांना आज जाणवणार आहे.
करिअरमध्ये आज तुमची स्थिर अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आर्थिक दृष्टीकोनाचा विचार हाताळताना सावधपणा ठेवावा लागणार आहे. कौटुंबिक विचार केला तर तुमच्यावर विश्वास आज सगळं कुटुंब ठेवणार आहे. तर जे काही तुम्ही कराल त्या सगळ्याच्या पाठीवर, तुमच्या निर्णयाच्या पाठीवर तुमचं कुटुंब 100% असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर नियमितपणा तुम्हाला आवश्यक आहे. आणि पंच लाईन तुमच्यासाठी एकच असणार, डिसिप्लिन बिल्ड्स डेस्टिनी. सो तुमची डिसिप्लिन हा जो तुमचा की फॅक्टर आहे त्याचा तुम्ही आज दिवसभरात खूप लाभ घेऊ शकता. कुंभ राशीचा विचार केला तर आज वेगळ्या विचारांची दखल घेतली जाईल. तर ते वेगळे विचार तुम्हाला आज इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, चार चौघांमध्ये काम करताना एक वेगळा विचार घेऊन जाण्याची तुमची मनोवृत्ती, तुमची चलाक किंवा तल्लक बुद्धिमत्ता, हे तुमचा आज दिवस खूप छान आणि सुंदर करून जाणार. तो कसा, तर मित्रांकडनं तुम्हाला आज अनएक्सपेक्टेड सपोर्ट मिळणार आहे तुमच्या आयडियाजसाठी, ऑफिसमध्ये किंवा व्यवसाय जिथे तुम्ही काम करतात त्या ठिकाणी सुद्धा. आर्थिक स्वरूपात तुम्हाला खूप छान अशा नवीन कल्पना मिळणार आहेत की जे जुने आपण FD मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचो, म्युच्युअल मध्ये करायचो, काही शेअर्स मध्ये करणार. कदाचित तुम्हाला आज कोणतरी नवीन त्याचं एक रॅन्डम गणित कोणीतरी येऊन शिकवून देईल की अशा इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सुद्धा तुला भविष्यात तुला फ्रुटफुल ठरतील, तुझ्या मुलांसाठी किंवा तुझ्या रिटायरमेंट लाईफसाठी. लव्ह लाईफ मध्ये आज स्पष्ट सुसंवाद होणार आहे, त्यामुळे ती एक खूप छान अशी गोष्ट आहे. आरोग्य तुमचं संतुलित राहणार आहे. आज तुमच्यासाठी पंचलाईन एकच असते की बी डिफरंट, बी पॉवरफुल. वेगळं राहा आणि शक्तिवान राहा. मीन राशीचा विचार केला तर आज तुमचं अंतर्मन शांत आणि स्थिर राहणार आहे. गुरु महाराजांची राशी आहे. गुरुतत्व हे त्या बाबतीसाठी खूप छान असं आहे. आज तुम्ही आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींकडे तुमचा ओढ वाढणार आहे. तुमच्याकडनं काही देवदर्शन होतील, काही स्तोत्र पठण, काही पोथी वाचन आज नक्की निश्चित होणार आहे. आज तुमच्या कामातला फ्लो खूप छान असणार आहे. स्मूथली तुमचं काम होणार आहे. शांतता तुमच्या मनाला स्थिर ठेवणार आहे. तर आज फॅमिलीमध्ये तुमचं शांत आणि प्रेमळ वातावरण असणार आहे. आरोग्य तुमचं मन अतिशय प्रसन्न असणार आहे, त्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम असणार आहे. आज तुमच्यासाठी पंचलाईन एकच असणार, पीस इज युअर पॉवर टुडे. तर आज तुम्ही जी शांतता ठेवणार आहे तीच तुमची शक्ती असणार आहे. तर यानंतर आपण पुढे वळणार आहोत शुभ मुहूर्तांकडे. तर शुभ मुहूर्त आजचा पहिला आहे शुभ 7:03 ते 8:23. त्यानंतर आहे चर मुहूर्त 11:04 ते 12:24. त्यानंतर लाभ आहे 12:24 ते 13:44. त्यानंतर अमृत मुहूर्त आहे 13:44 ते 15:04. त्यानंतर शुभ मुहूर्त आहे 16:24 ते 17:44. त्यानंतर राहू काळ दुपारी 1:30 ते 3. शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावीत, राहू काळात शुभ कर्म टाळावीत. शुभ अंक आहे आज 1, 5 आणि 9. शुभ रंग आहे लाल आणि काळा. शुभ रत्न आहे पोवळा रेड ॲव्हेंचुरियन. पण कुंडली मार्गदर्शनाशिवाय कुठलंही रत्न धारण करू नये. आज जन्माला आलेलं बाळ नक्की कसं असेल, तर आज जन्माला आलेलं बाळ हे कष्टाळू, ज्ञान पिपासू, उत्तम नियोजन करणारे आणि धाडसी असे असेल. तर आज साठी जो उपाय आहे, नक्षत्र उपाय, जे शनीचा आज अनुराधा नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्रावर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी काय उपाय करावे की जे नक्षत्राला बल प्राप्त होते. तर एका भांड्यात नवरत्न, चांदीची नाणी, तांदूळ भरून घराच्या ईशान्य दिशेला ठेवायचे आहे. आता घराची ईशान्य दिशा सापडत नसेल तर मोबाईलमध्ये कंपास असतं किंवा कंपास नावाचे ऍप प्ले स्टोअरवर असतात. मराठीमध्ये तुम्ही जरी टाकलं आणि घराच्या मध्यभागी उभं राहून दरवाजाकडे तोंड करून जरी तुम्ही कंपास खाली ठेवला तरी मराठीत तुम्हाला ईशान्य दिशा सापडेल. तर उत्तर आणि पूर्वेच्या मधली जी दिशा आहे ती ईशान्य दिशा. त्या ईशान्य दिशेला एका भांड्यात नवरत्न, चांदीची नाणी, तांदूळ भरून ठेवायचं आहे. तसंच दुसरा उपाय त्यांच्यासाठी काय, गरिबांना काळ्या वस्तू, म्हणजे आता हिवाळा चालू आहे तर ब्लँकेट हे तुम्ही गरिबांना देऊ शकता. त्याचबरोबर काही तेलाचे पदार्थ लोकांना दान देऊ शकता किंवा तेल दान देऊ शकता. एखादी काही NGO असेल, चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर तिथे काहीतरी तुम्ही अन्नदान करू शकता किंवा गरिबांना काही दान देऊ शकता. तेलाचे पदार्थ असणं आवश्यक आहे. तर हे दोन उपाय तुम्ही करून बघा, तुमच्या नक्षत्राची जी क्षमता आहे ती वाढेल. आता पुढचा विचार जसं की हे सगळं आपण बघितलं, पंचांग, राशी भविष्य, शुभ मुहूर्त आणि उपाय. तर यानंतरही तुम्हाला जर काही आवश्यक अशी माहिती हवी असेल की तुमच्या घरामध्ये काही समस्या असतील, जसं की काही संतती होत नाही, विवाह होत नाहीये, विवाह झालाय पण त्यामध्ये अस्थैर्य आहे किंवा काहीतरी वैधव्य योग आलेला आहे किंवा त्या संदर्भात शिक्षण होत नाही, मुलं शिक्षणात लक्ष देत नाही, लहान मुलं घरात खूप त्रास देत आहेत. त्याचबरोबर बघायला गेलं वास्तूच्या काही दिशा चुकलेल्या असं वाटतं आपल्याला, किंवा मोबाईलचे काही नंबर चुकले असं वाटतंय, किंवा नवीन मोबाईल नंबर घ्यायचा आहे पण मग तो कोणता घेऊ हा प्रश्न तुमच्या पुढे आहे, किंवा वाहन घेताय तर वाहनाचा नंबर काय असावा हा तुमच्या समोर काही प्रश्न असेल
तर निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही त्यात तुम्हाला 100% मदत करू. आमचा नंबर तुम्हाला खाली डिस्प्ले दिसतो आहे. त्याचबरोबर हे जे YouTube चॅनल आहे ज्यावर तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवारांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना कोणालाही काही माहिती आवश्यक वाटत असेल त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही त्या विषयांवर पण नवीन व्हिडिओ तयार करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.